आम्ही आहेत गुजरातमध्ये स्वामीनारायण मंदिराजवळ आणि एक फोटोसाठी आम्ही अख्खा मंदिर ब्लॉक करून टाकला. रस्ता मंदिराचा आहे बघा, ते स्वामीनारायण मंदिर आहे आणि एक फोटोसाठी अख्खा आम्ही रस्ता बंद केला आहे. हॅलो आहे कसं काय हे गाईज कसं आहे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असतील. तर आलो एका नवीन ब्लॉगमध्ये परत. तर आज आपण चालू आहे ट्रिप घेऊन गुजरातला आणि आता आपण उभ्या आहेत सफाल्याला या इंद्रप्रस्थ बिल्डिंगजवळ आणि तो आहे आपला उड्डाणपूल. तर इथून आपल्या बस येतील आणि इकडनं डायरेक्ट आपण जाऊया गुजरातला आणि भेटूया सकाळच्या नाश्त्याला. हिअर टू शेअर माय बस. तर फायनली काय आम्ही पोचलोय गुजरातला आणि आता आम्ही थांबलोय हॉटेल विलून द गेट करून नाव होता तो या आहे हॉटेल आणि आम्ही पोचलो आता गुजरातला बॉर्डर क्रॉस करून. आपण थांबलोय वॉशरूमसाठी. 3 बस थांबल्यात आपल्या 150 लेडीज आहेत म्हणून. बघा एक बस आहे आपली नाचनदेवी, एक इकडे हिरकणी आणि एक बस. या 3 बस आहेत आपल्या 50 सीटर. आम्ही पोचलो आता नाश्ता करायला आणि नाश्ता करून झालाय म्हणजे मी ब्लॉग नंतर शूट करतोय. तर इकडे आपण थांबलेलो नाश्ता करायला. A few moments later. आपण पोचलो आपल्या पहिल्या स्पॉटवरती म्हणजे स्वामीनारायण मंदिराजवळ. हे बघा हे आहे स्वामीनारायण मंदिर. आम्ही आहेत गुजरातमध्ये स्वामीनारायण मंदिराजवळ आणि एक फोटोसाठी आम्ही अख्खा मंदिर ब्लॉक करून टाकला. रस्ता मंदिराचा हे बघा, ते स्वामीनारायण मंदिर आहे आणि एक फोटोसाठी अख्खा आम्ही रस्ता बंद केला आहे. एक फोटोसाठी अख्खा मंदिर बंद करून ठेवलाय. फेकू बिकू नका. तर आपला स्वामीनारायण मंदिरमध्ये दर्शन करून झालंय आणि आपण आता चाललो इथून दुसऱ्या स्पॉटवरती. तर बाय बाय. तर येताना सगळ्यात पुढे यायला लागते आणि जाताना सगळ्यांना घेऊन मागे जायला लागते. ही इकडे 4-5 कार्टे राहिले ना आपली म्हणजे माणसं आपली, यांना घेऊन जायचं आता बसमध्ये. बाकीचे गेले 150 माणसं. तर काय आम्ही आमच्या सेकंड प्लेसला पोचलो आहे जे आहे काय वैष्णवी देवीला पोचलो आता. सेकंड प्लेस नाही आमचा छोटकू नाव काय होता? वेदांत हरपाले माझ्या मित्राचं नाव आहे. तू वेदांत घरात. दर्शन करायला आतमध्ये जात होतो पण 150 माणसं घुसता आम्हाला 10 मिनटं बाहेरच थांबलो गेटच्या. ना चार्जिंग खपली तर जुगाड. अख्खे मंदिरामध्ये भेंडी बोर्ड लावलं. ते चार्जर घेऊन फिरायला लागते आम्हाला यूट्यूबर लोकांना की आता चार्जिंग कुठे पण खपते. तर इकडे मस्तपैकी आपल्या चार्जिंग लावून ना उभा राहिलो कधीन बसून. आता बघ तुम्हाला दाखवतो 1 मिनटं थांबा. आम्ही मध्ये पोचायच्या पहिला आमची माणसं पण बाहेर पोचली. यो एंट्री गेट आहे इकडनं. हा जो मंदिर आहे ना वैष्णवी देवी हा पूर्ण बनवलेला आहे. म्हणजे वैष्णवी देवीचा मेन मंदिर काश्मीरला आहे आणि हा त्याचा प्रति शिर्डी आहे. शिर्डीची प्रति शिर्डी कशी आहे तसा हा प्रति वैष्णवी देवीचा मंदिर आहे. हा पूर्ण बनवलेला आहे कॉन्क्रीटने. एक गुफा बिफा सर्व आणि आता पूर्ण मंदिर बनवलं आहे बघा. मस्तपैकी गुफा बनवले. हे बघा माझ्या समोर काय क्रेझी आहे. हे एका गुफामध्ये बनवलेलं आहे. हे बघा हे सर्व एक गुफामध्ये आहे जी बनवलेली आहे. खतरनाक गुजरात. तर गाईज फायनली आम्ही आमच्या गुजरातमधला शेवटचा स्पॉट विश्वंभरीला पोहोचलोय. हे बघा मंदिर. इकडे काहीतरी काम चालू आहे. जाम मोठा काहीतरी बनायला लागला आहे बघा. मध्ये व्हिडिओ शूट अलाउड नाही तर आपण मध्ये जाणार नाही. आणि आपली माणसं दर्शन घ्यायला चाललो. तो ये देखो पब्लिक फुल पैसा वसूल. ट्रिपचा फुल पैसा वसूल. गोवर्धन पर्वत कृष्णाने अंगठीवरती उतरलेला आहे आणि एकदम रिअल बनवला आहे. रिअलिस्टिक. जेवढून पाणी पडते आणि कधी पण विश्वंभरीला यायची ना पहिला मंदिरात जवळ 1 नंबर. त्याच्यानंतर यायचं इकडे बघायला गोवर्धन पर्वत आणि त्याच्यानंतर गौशालामध्ये जायचं आणि सर्वात शेवटला यायचं या काकांच्या हाताची लस्सी प्यायला. 50 रुपये ग्लास. मातीच्या ग्लासामध्ये जी लस्सी देते ना एकदम खतरनाक. हे एवढं रिअलिस्टिक बनवलं ना याच्यावरून पाणी पण पडते आणि वीज पण पडते याच्यावरती. आता बंद आहे वाटते सिस्टम.
आता पाणी पडेल. एकदम खतरनाक. तर आपले गुजरातमधले सगळे स्पॉट फिरून झाल्यात आणि हा आता आपला शेवटचा स्पॉट गुजरातमधला. आपला अजून महालक्ष्मी बाकी आहे. तर आता काहीतरी थंडा पिऊन घेतो महालक्ष्मीला जायपर्यंत. पण आपल्या शेवटच्या स्पॉटला पोहोचलो आहे, महालक्ष्मीला, डहाणूच्या महालक्ष्मीला. आणि रात्री आईचं देऊळ काय दिसतं आहे बघा तुम्ही पण. याच्यापेक्षा सुंदर आज काय बघितलाच नाही. तर रात्रीचा व्ह्यू बघा मंदिराचा. ही आमची तुषार हॉलिडेजची माणसं जिकडे जिकडे चालल्यात ना सगळ्याकडे जाम करायला लागल्यात. तर सगळ्याकडे चक्का जाम करून येतात. गुजरातमध्ये पण सगळ्याकडे गर्दी केली आहे. पूर्ण रस्ता ब्लॉक करून टाकला आहे मंदिरात जायचा. सो दिस इज अवर लास्ट प्लेस डहाणूची महालक्ष्मी. आणि याच्यानंतर वी आर गो टू माय होम. जेवण करून ना आणि आपली माणसं आता खरेदी करायला लागल्यात.